आता आज आपण काय शिकणार आहे की मराठी शब्दांपासून इंग्लिश शब्द कसे बनतात. ठीक आहे. मग आता पहिले आपण लिहू बाराखडी. पण बाराखडी आपण तीच लिहू जी इंग्लिश शब्दांमध्ये वापरली जाते, अगदी बेसिकमध्ये. अचा काय ए. बचा काय बी. कचा काय होतो सी आणि के. डचा काय होतो डी. अबकड ई. ईचा काय ई आणि हा ई. याचा काय होतो डबल ई. पुढे आपण काय लिहिणार आहे फ. फ कशापासून बनतो एफ. अ ब क ड ई फ. आता पुढे काय लिहू आपण ग. ग कशाचा जी. आता पुढे आपण ह लिहिणार आहोत. ह कशाचा एच. आता पुढे आपण ई लिहिणार आहोत, जो आपण इथे वरती लिहिला ई. याला आयचा सुद्धा होतो. आता पुढे लिहिणार आपण ज. हा जे. जचं इंग्लिशचं हे काय होतं वर्ड जे. आता सी. क आपण लिहिलं सी आणि के. आता आपण लिहिणार आहे ल. इथे होतो त्याचा एल. त्याच्या पुढे आपण लिहिणार आहे म कशापासून बनतो एम. त्याच्या पुढे तिथे लिहिणार आहे आपण न कशापासून बनतो एन. त्याच्या पुढे आपण लिहिणार आहे ओ कशापासून बनतो हा ओ पासूनच बनतो. आणखी एक शब्द असतो आ. हा आ जो आहे हा काही ठिकाणी फक्त ए वापरला जातो, काही ठिकाणी डबल ए वापरला जातो. त्याच्या पुढे लिहिणार आहे आपण पी पासून. त्याच्या पुढे आपण लिहिणार आहे र आर पासून बनतो. त्याच्या पुढे आपण लिहिणार आहे स. हा स लिहितो बनतो पासून एस पासून स. त्याच्या पुढे आपण लिहिणार आहे त बनतो टी पासून. याच्या पुढे लिहिणार आहे आपण ऊ किंवा ऊ. हा बनतो यू पासून. याच्या पुढे आपण लिहिणार आहे व. तर व बनतो डब्ल्यू पासून आणि व्ही पासून. पण जिथे शब्दाची सुरुवात असते तिथे डब्ल्यू वापरला जातो आणि तिथे शब्दाच्या मध्ये अक्षर एका शब्दाच्या मध्ये जर व येत असेल तर तिथे वापरतात व्ही. याचं उदाहरण काय वॉशरूमचा पहिले व येतो त्याला पहिले डब्ल्यू घेतला जातो आणि लिव्हिंग रूम मध्ये व्ही येतो त्याला आपण व्ही वापरतो. व जेव्हा मध्ये येतो तेव्हा त्याला आपण व्ही वापरतो. आता यच काय
वाय. त्याच्या पुढे आपण काय घेणार आहे, झ. झचा काय, झेड. याच्या पुढे आपण काय घेणार आहे, च. च हा CH. CH पासून वापरला जातो च. तसंच आपण घेणार आहे थ. थ. थ कशापासून बनतो, TH. थ. बरोबर. इथपर्यंत समजलं. बाकीचं पुढे शिकू आपण. ओके.